तर यावर्षी तुम्ही एकूण 6 विषय शिकणार आहात. त्या 6 विषयांपैकी बेसिक फंडामेंटल केमिस्ट्रीचे जे सब्जेक्ट आहेत, ते तुम्ही फर्स्ट इयरला, सेकंड इयरला पण शिकलेले आहात. त्याच्यामध्ये फंडामेंटलमध्ये काय येतं, तर जे बेसिक केमिस्ट्रीचे सब्जेक्ट आहेत, तर या सब्जेक्टमध्ये पहिला सब्जेक्ट जो आहे तो फिजिकल केमिस्ट्री, जो बेसिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. दुसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा पण फंडामेंटल किंवा बेसिक केमिस्ट्री म्हणून कन्सिडर केला जातो. आणि तिसरा जो पार्ट आहे तो तुमचा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यासोबत त्यांचा या तिघ केमिस्ट्रीच्या मदतीने अजून एक केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आपण शिकलो आहोत, तो आहे एनालिटिकल केमिस्ट्री. ज्यांचे एसएससी असेल, ऑलमोस्ट जेवढे स्टुडंट केमिस्ट्रीला आहेत त्यांच्याकडे एसएससी हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्ही एनालिटिकल केमिस्ट्री घेतला असेल एसवायला, तर तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती आहे. या व्यतिरिक्त पुढचे जे सब्जेक्ट आहेत ते अप्लाइड असतात. अप्लाइड म्हणजे काय, तर केमिस्ट्री सब्जेक्टच्या नॉलेजचं जे बेसिक फंडामेंटल आहे त्यांचा उपयोग करून त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचा यूज करण्यासाठी जे काही आपण सब्जेक्ट किंवा आपण म्हणूया जे काही आपण केमिस्ट्री शिकतो आहोत त्यांना आपण म्हणणार अप्लाइड केमिस्ट्री. तर अप्लाइड केमिस्ट्री ही आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. त्याचं कारण असं की केमिस्ट्रीचा उपयोग हा तेव्हा होतो की जेव्हा त्याचं ऍप्लिकेशन होईल. तर केमिस्ट्रीचा उपयोग कुठे होणार आहे, तर बऱ्याच इंडस्ट्री आहेत ज्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा यूज होतो. बरेच असे फॅक्टर आहेत जिथे केमिस्ट्रीचा यूज होतो किंवा केमिस्ट्री अफेक्ट करते. तुम्ही एन्व्हायरमेंट फर्स्ट इयरला शिकला असाल तर त्याच्यामध्येही केमिस्ट्रीचा रोल किंवा ऍटमॉस्फिअर वगैरे या गोष्टी तुम्ही शिकलात तर याच्यामध्येही केमिस्ट्रीचा महत्वाचा रोल प्ले होतो. वेगवेगळ्या रिएक्शन ऍटमॉस्फिअर मध्ये होतात. आपल्या बॉडीमध्ये होणारा मेटाबॉलिझम हा पण एक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. बायोलॉजिकल प्रोसेस पण कॅटलिस्ट म्हणून जे केमिकल्स तिथं ऍक्ट होत आहेत ते बायोएन्झाईम्स आपण ज्यांना म्हणतो ते तोही केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तर हे अप्लाइड केमिस्ट्री झालं. बायोकेमिस्ट्री अप्लाइड झालं. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल तर बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट इंट्रोड्यूस होतो, तर यांना अप्लाइड सायन्स म्हटलं जातं. तसं केमिस्ट्रीमध्ये अप्लाइड भाग जर आपण बघितला तर तो आहे इंडस्ट्रियल केमिस्ट्री. त्याच्यासोबत आहे ॲग्रोकेमिकल अँड पेस्टिसाइड. त्याच्यासोबतच आहे तुम्ही अप्लाइड मध्ये जर विचार केला तर ग्रीन केमिस्ट्री हा पण त्याचा ऍप्लिकेशनचा पार्ट झाला. ग्रीन केमिस्ट्री संदर्भातलं लेक्चर आपण लवकरच कॅरी करणार आहोत. तुम्हाला असं पर्टिक्युलरली लेक्चरचा अगोदर सांगितलं जाईल की आजचं लेक्चर जे होणार आहे तो कुठल्या सब्जेक्टसाठी आहे. जसं आज मेन्शन केलं होतं TYBSc 504, तर हा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचा कोड आहे. तर या पद्धतीने दरवेळेला तुम्हाला मेन्शन केलं जाईल आणि तो लेक्चर त्यावेळेला होणार आहे. तर लवकरच आपण ग्रीन केमिस्ट्रीवरती एक लेक्चर घेणार आहोत. काय असतं ग्रीन केमिस्ट्री हेही तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बघितलं तर इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या वास्ट व्हरायटीज ऑफ ऍप्लिकेशन केमिस्ट्रीच्या आहेत. जर तुम्हाला विचारलं की तुम्ही TYBSc केमिस्ट्री हा सब्जेक्ट का घेता आहात तर याचं उत्तर काय असेल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ते लिहू शकता. TYBSc हा केमिस्ट्री म्हणून तुम्हाला सब्जेक्ट का घ्यायचा होता, कारण की तुमच्याकडे अजून 3 ऑप्शन होते. त्या 3 ऑप्शन पैकी इतर 2 ऑप्शन सोडून तुम्ही केमिस्ट्री हा विषय का घेतला याचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही केलेली चॅट जी आहे त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात. जेव्हा तुम्ही चॅट पाठवतात तर एव्हरीवन आहे आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर कुणाला पाठवायचं असेल तर त्यांचं नाव येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते चॅट पर्सनल म्हणून पाठवू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही सेंड टू माझं नाव तिथं टाईप केलं जे तुम्हाला दिसतं डॉक्टर मिलिंद पाटील, तर तो चॅट फक्त मला दिसेल, इतर पार्टिसिपंटला दिसणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही पाठवू शकता. तर तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट का घ्यायचा होता, का चुकून आलेत केमिस्ट्रीला, ऍडमिशन कॅन्सल करायचंय, तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टला जायचंय? तर बेसिकली प्रायोरिटी जे आहे तुमचे उत्तर जे असतील जनरली असतं की आम्हाला इंटरेस्ट वगैरे होता किंवा आवड आहे केमिस्ट्रीची वगैरे. तर हे प्रॅक्टिकल आन्सर नाहीये. जर आपण प्रॅक्टिकल आन्सरचा विचार केला तर कुठलंही एज्युकेशन आपण आपल्या पोटा पाण्यासाठी घेतो, याचा जर आपण विचार केला
तर काही म्हणत असेल तर स्कोप आहे, सगळ्या सब्जेक्टला स्कोप असतो आणि सगळे सब्जेक्ट इंटरेस्टिंग असतात. पण आपण हा सब्जेक्ट का घेतोय, तर याच्यामध्ये असलेल्या जॉब अपॉर्च्युनिटीजसाठी. याच्या मागचं खरं पर्पज आहे की याच्यामध्ये असलेल्या जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या खूप जास्त आहेत. मग त्या वेगवेगळ्या असू शकतात. जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये पहिली जॉब ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही केमिस्ट्री केल्यानंतर पुढे काय करू शकता. तर त्याचं एक ब्रीफ आपण असं माहिती घेऊया. कारण की केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर केमिस्ट्री केल्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे, जसं तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार. हा तुमचा प्रायमरी रोल असेल किंवा प्रायमरी टार्गेट असेल. जसंही तुमचं पीजी कंप्लीट झालं त्याच्यानंतर मग पुढचे जे मार्ग आहेत ते तुमच्यासाठी ओपन होतात. त्याच्यामध्ये असतो 3 बेसिक मार्ग, आपण त्यांना म्हणूया. एक असतो अकॅडमिक, ज्याच्यामध्ये ॲज अ टीचर, ॲज अ टीचिंग प्रोफेशन तुम्ही चूज करणार. दुसरा जो वे आहे तो आहे तुम्हाला रिसर्च. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तर लिहिलं आहे की रिसर्च पर्पजसाठी आम्ही केमिस्ट्री घेतलाय, तर चांगली गोष्ट आहे. तर दुसरा जो आहे तो रिसर्च आहे. रिसर्चला जाण्यासाठी एक्झॅक्टली रिसर्च म्हणजे काय होतंय ते लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही पीजी कंप्लीट करतात, एमएससी कंप्लीट करतात केमिस्ट्रीमधनं, त्याच्यासोबत तुम्ही काही एक्झाम पॅरलल जर दिल्या, त्या एक्झाममध्ये नेट सेटची एक परीक्षा आहे, त्याच्यापैकी नेट परीक्षा ज्याच्यामध्ये CSIR कंडक्ट करते. CSIR. तर CSIR कडनं कंडक्ट झालेली नेट एक्झाम, याच्यामध्ये जर तुम्ही रँक होल्डर असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं फेलोशिप दिली जाते रिसर्च करण्यासाठी. तर तुम्हाला शिकण्यासाठी ही फेलोशिप असते. तुम्ही PhD करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं ही फेलोशिप दिली जाते. तर ही फेलोशिपची अमाऊंट किती असेल, तर महिन्याला ही करंटली आता चालली आहे 40,000 रुपये. म्हणजे महिन्याला अप्रॉक्सिमेट तुम्हाला 40,000 हे PhD करण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं दिले जातात, जर तुम्ही CSIR नेट क्वालिफाय असाल तर. तर हा रिसर्चचा एक चांगला ऑप्शन असतो. जर तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय असाल त्याच्यावरती तुम्हाला ग्रँट मिळू शकतात. जर तुम्ही अब्रॉडला PhD साठी अप्लाय केलं असेल तर अब्रॉडच्या काही फेलोशिप असतात ज्या युरोजमध्ये असतात. कदाचित महिन्याला ते लाखो रुपयांमध्ये तुम्हाला फेलोशिप जे आहे ती मिळू शकते, इंडियन करन्सीमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर. तर रिसर्च अपॉर्च्युनिटी चांगली आहे. रिसर्च केल्यानंतर पुढे काय, एक आहे अकॅडमिक, ज्याच्यानंतर पीजी केल्यानंतर तुम्ही नेट सेट जर झालात प्लस PhD झालात तर अकॅडमिकसाठी तुम्हाला वे ओपन आहे. जर तुम्हाला PhD करून अकॅडमिकला यायचं नाहीये, म्हणजे रिसर्च हा पुढे कंपल्सरी असणार आहे जर तुम्हाला अकॅडमिकमध्ये यायचं असेल. जर तुम्हाला अकॅडमिकमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा अकॅडमिकमध्ये यायचं नसेल तर पुढचं अपॉर्च्युनिटी असते ती आहे इंडस्ट्री. आता इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली आपण कुठं स्टँड करतो हे लक्षात घ्या. इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, त्या आपण पुढे डिस्कस करणारच आहोत या सब्जेक्टमध्ये. पण या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर इंडस्ट्री आपण कन्सिडर केलं तर रॉ केमिकल, ज्याच्यामध्ये रॉ केमिकलचा यूज करून काही प्रॉडक्ट तयार होत असतील. आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे ॲग्रोकेमिकल अँड पेस्टिसाइड, ज्याच्यामध्ये केमिकल जे तयार होत आहेत किंवा जे काही प्रोसेस होते ते ॲग्रिकल्चर बेस असलेले केमिकल असते, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये यूज होणार आहे, ज्यात फर्टिलायझर राहू शकतात, ज्यात पेस्टिसाइड राहू शकतात आणि इतर प्रॉडक्ट राहू शकतात. आणि तिसरा जो आहे तो आहे फार्मास्युटिकल. तर हा तिसरा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा पार्ट रोल प्ले करतो. जेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण बघतो तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री प्रेफरन्स आपण करतो. तर हे थरोली आपण इथं बघितलं तर 3 वेगळ्या मेजर इंडस्ट्रियल आहेत, ज्याच्यामध्ये रॉ केमिकल असतील, त्याच्यानंतर ॲग्रोकेमिकल्स असतील किंवा पेस्टिसाइड असतील, ती एक इंडस्ट्री आहे. आणि तिसरी आहे फार्मास्युटिकल. याच्या व्यतिरिक्त आहे कॉस्मेटिक्स असतील, त्याच्यामध्येही केमिकलचं युटिलायझेशन आहे किंवा वापर आहे. तर ज्यावेळेला आपण जॉब सीक करण्यासाठी किंवा जॉब घेण्यासाठी आपण इथं जातो आहे, तर अशा वेळेला आपण एक्झॅक्टली कुठला जॉब तिथं करणार आहोत, याला म्हटलं जातं जॉब प्रोफाईल. तर जॉब प्रोफाईल म्हणजे काय असणार आहे, तर आपल्याला कुठल्या नेचरचं काम तिथं करायचं आहे. तर जर आपण तिथं विचार केला तर बेसिकली जे जॉब आपल्याला अवेलेबल होतात इंडस्ट्रीमध्ये त्यांना आपण डिवाइड जर केलं तर कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये ते होऊ शकतात. तर पहिला जो ऑप्शन आहे, जर आपण इंडस्ट्रीचा जर विचार केला तर पहिला जो ऑप्शन आपल्याला मिळतो तो असणार आहे
R&D. हा तुमचा पहिला ऑप्शन आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. दुसरा आहे प्रोडक्शन. दुसरा जो ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतो तो असणार आहे प्रोडक्शनचा. आणि त्याच ऑपॉर्च्युनिटीमध्ये आपण जर एक बघितलं तर तिसरी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते QA, ज्याला आपण म्हटलं जातं क्वालिटी अश्युरन्स. आणि दुसरा आहे QC. एक पहिली ऑपॉर्च्युनिटी आहे क्वालिटी अश्युरन्स आणि याला दुसरा ऑप्शन आहे QC. तर हे 3 ऑप्शन काय असणार आहे त्याच्या संदर्भातलं मी ब्रीफली तुम्हाला माहिती देतो. पहिला आहे R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जे काही नवीन प्रॉडक्ट असतील, जे काही प्रोसेस असतील तर या डिपार्टमेंटकडनं त्या हँडल केल्या जातात रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. दुसरी जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आहे प्रोडक्शनची, ज्याच्यामध्ये जेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तयार झालेला प्रॉडक्ट असेल तो पुढच्या स्केलला जातो आणि इथं त्याचं डेव्हलपमेंट केलं जातं प्रोडक्शन स्केलला. तर याच्यामध्ये काही वेळा एक प्रोसेस अँड डेव्हलपमेंट PD लॅब म्हणून एक ऑप्शन असतो, ज्याच्यामध्येही तुम्ही जॉब करू शकतात. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ॲज अ ज्युनियर सायंटिस्ट किंवा ॲज अ ज्युनियर असोसिएट म्हणून तुमचं जॉईनिंग होतं आणि तुमचं मग प्रमोशन होता होता मग तिथं तुम्हाला सिनियर सायंटिस्ट पर्यंतची पोस्ट मिळू शकते. प्रोडक्शनमध्येही तुम्ही ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर पर्यंतचं ज्या हायर पोस्ट आहे तिथपर्यंत जाऊ शकतात. तुम्ही ॲज अ ट्रेनी म्हणून तिथे जॉईन होणार आणि त्याच्यानंतर मग तुमचं प्रमोशन होताना पुढच्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोडक्शनमध्ये तुम्ही करून प्रोडक्शन मॅनेजरच्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. सिमिलरली क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर जॉईन केलं असेल तर इथेही तुम्ही ॲज अ असोसिएट म्हणून जॉईन होणार आणि त्याच्यानंतर मग इथेही प्रमोशनच्या पोझिशन आहेत त्या तुम्ही एक्वायर करून इथं क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोलचा ॲज अ मॅनेजर म्हणून तुम्ही हायर पोस्ट जे आहे त्या सीक करू शकतात. तर या 3 ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्शन आणि क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल. अँड इथं P&D आहे, तर इथं प्रोसेस अँड डेव्हलपमेंटचा ऑप्शन येतो. तर R&D मध्ये तुम्हाला सांगितलं की प्रोसेस ही कशी करायची आहे त्याचं एक छोट्याशा लेवलमध्ये सेटअप केला जातो. दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे प्रोडक्शनची. ऍक्च्युअल जे R&D मध्ये काम केलेलं आहे त्याचं मोठ्या स्केलमध्ये प्रोडक्शनमध्ये त्याला कॅरी आउट केलं जातं आणि तिथं प्रोडक्ट जो आहे तो लार्ज क्वांटिटीमध्ये तयार केला जातो. मग बऱ्याच वेळा आपण असं बघतो की एखादी रेसिपी आपण छोट्या क्वांटिटीमध्ये केली असेल तर ती व्यवस्थित जमते, पण तीच रेसिपी जर आपण एका लार्ज क्वांटिटीमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा तिथं गडबड होते. मग अशीच गडबड ही केमिकलच्या सिंथेसिसमध्ये येऊ शकते आणि ती गडबड टाळण्यासाठी इथं प्रोसेस अँड डेव्हलपमेंटची लॅब असते. याला काही वेळा KG लॅब पण म्हटलं जातं. KG लॅब याच्यासाठी म्हटलं जातं इथं काही मिलीग्रॅम किंवा ग्रॅम लेवलवरती सिंथेसिस केलं जाईल. ते केल्यानंतर प्रोसेस अँड डेव्हलपमेंटमध्ये त्याची क्वांटिटी ही अजून वाढवली जाते आणि क्वांटिटी वाढल्यानंतर जर इथं सगळ्या प्रोसेस सेटअप झाल्या, ऑप्टिमायझेशन असतील, टेम्परेचर असेल, मिक्सिंग असेल, हे सगळं व्यवस्थित सेटअप झालं की पुढची प्रोसेस असते ती आहे प्रोडक्शनची. मग आपण तयार केलेले प्रॉडक्ट हे प्रॉपर आहेत की नाही हे कसं चेक होणार? समजा आपण एखादी मेडिसिन घेतोय, मेडिसिन मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की कलर सारखे आहेत. एखादी कंपनी एकाच वेळेला बऱ्याच मेडिसिन तिथं क्रिएट करत असतील किंवा बनवत असतील आणि समजा तिथनं चुकून, असं होत नाही पण चुकून क्रॉस कंटॅमिनेशन झालं तर ते कसं चेक केलं जाईल? तर याच्यासाठी पुढचं डिपार्टमेंट असतं क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी अश्युरन्स मध्ये काय केलं जातं? तर क्वालिटी अश्युरन्स मध्ये यूज करताना ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज केला जातो जनरली. तर ॲनालिटिकलचा जो काही पार्ट आपण इथं SY पर्यंत बघितला असेल SSC मध्ये, तर आपण वेगवेगळ्या क्वालिटी कंट्रोलसाठी किंवा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा अनालिसिस बघितल्या. ॲनालिटिकल मध्ये आपण 2 अनालिसिस बघितला, एक आहे क्वांटिटेटिव्ह आणि दुसरी आहे क्वालिटेटिव्ह. तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे अमाऊंट, जे काही तयार झालेला प्रॉडक्ट आहे ती अमाऊंट प्रॉपर तयार झाली का नाही त्याच्यासाठी त्या टेक्निक यूज करून आपण क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये त्या चेक केल्या जातील. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे
क्वालिटेटिव्ह मध्ये जो प्रॉडक्ट आपल्याला हवा होता तोच तयार झालाय का, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही का, त्याच्यामध्ये काही क्रॉस कंटॅमिनेशन नाहीये का किंवा इम्प्युरिटी नाही का, ते चेक केलं जाईल. याच डिपार्टमेंटला लागून एक अजून एक डिपार्टमेंट, जसं तुम्हाला सांगितलं की R&D ला लागून एक प्रोसेस अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, तसं क्वालिटी अशुरन्सला एक ADL म्हणून एक डिपार्टमेंट आपण तिथं जॉईन करू शकतो इंडस्ट्रीमध्ये. ते आहे अनालिसिस डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज. जे अनालिसिसची मेथड आहे, म्हणजे याचं सिंपल असं सांगितलं तुम्हाला की आपण टायट्रेशन करतो लॅबमध्ये. मग लॅबमध्ये टायट्रेशन करताना आपण बुक ओपन केलं, बुक ओपन केल्यानंतर आपल्याला टायट्रेशन कसं करायचं आहे याचे प्रोसेस दिलेले असते की 25 ml हे सोल्युशन घ्यायचं किंवा 10 ml सोल्युशन घ्यायचंय, बिरटमध्ये सोल्युशन फिलअप करा, पिपेटमध्ये करा, त्याच्यानंतर इंडिकेटर एवढाच ml टाकायचा आहे किंवा हाच इंडिकेटर टाकायचा आहे, आणि झाल्यानंतर आपलं टायट्रेशन कम्प्लीट होतं, आपण एंड पॉईंट रिपोर्ट करतो. पण ही मेथड कुणीतरी अगोदर टेस्ट केली असेल आणि त्याला व्हॅलिडेट केली असेल. म्हणजे प्रत्येक वेळा जर ही मेथड रिपीट झाली, कुठली अनालिसिस असेल तर ती रिप्रोड्युसेबल पाहिजे. आपण हे शिकलोय की एक वेळा अनालिसिस केली तर परत तीच अनालिसिस केल्यानंतर आपल्याला सेम रिझल्ट मिळायला पाहिजे. तर ती रिप्रोड्युसेबल अनालिसिस जी आहे ती कुणीतरी डेव्हलप केली आहे. तर ती डेव्हलप केली असेल तर त्याला आपण म्हणणार ADL डिपार्टमेंट. हे डिपार्टमेंट प्रोसेस डेव्हलप करून देतं जे अनालिसिस साठी वापरायचे आपल्याला. तर या पद्धतीने आपण अनालिसिस साठी या वेगवेगळ्या मेथड जे आहेत त्या यूज करतो आणि त्याच्या मदतीने क्वालिटी अशुरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल हे डिपार्टमेंट वर्क करतात. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे जॉबची, बेसिकली इंडस्ट्रीमध्ये फार्मास्युटिकल असेल, ॲग्रोकेमिकल असतील किंवा रॉ केमिकल असतील, तर याच्यामध्ये आपल्याला जॉब सिकिंगसाठी हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो मिळतो. तुम्ही रिसर्च करून तिथं जॉईन करा, PG करून जॉईन करा, तर हे वेगवेगळे ऑप्शन झाले. तर याच्यासाठी आपण बेसिकली केमिस्ट्री हा सब्जेक्ट प्रेफर करतो की याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला खूप जास्त आहेत. तर अशा पद्धतीने हा विषय आपण सिलेक्ट करण्यामागचं बेसिक जे होतं तो या सब्जेक्ट साठी असलेला जॉब ऑपॉर्च्युनिटी. तर याच्यासाठी आपण एक विषय स्पेशली या सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत, तो आहे इंडस्ट्रियल केमिस्ट्री. तर इंडस्ट्रियल केमिस्ट्री या सब्जेक्ट आपण शिकण्यामागचं जे उद्देश आहे ते आपण जर विचारात घेतलं तर इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये जर आपण इथं लक्षात घेतलं तर या सब्जेक्टमध्ये कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर इथं लक्षात घ्या तुम्ही, इथं आपल्याला ग्रॅज्युएट असे तयार करायचे आहेत की ज्यांना नॉलेज असेल त्या प्रोसेस बद्दल. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होतात, त्या प्रोसेसला कसं हँडल करायचं किंवा कसं वापरायचं आहे याच्यासाठीचं जे काही नॉलेज किंवा बेसिक स्किल तुमच्यामध्ये हवी, ती स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करणं हे या कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे. हा पर्टिक्युलर कोर्स केमिस्ट्री म्हणत नाहीये मी, हा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचा जो कोर्स तुम्ही शिकता आहात त्याचा मागचं जे पर्पज आहे ते आहे तुमच्यामध्ये ते स्किल, ते नॉलेज, ती ॲबिलिटी यायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जेव्हा R&D डिपार्टमेंट किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन हे करू शकतात. सेम ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या हायर स्टडीमध्ये म्हणजे रिसर्चमध्येही करू शकता, ज्या वेळेला तुम्हाला स्केलअप करायचं असेल किंवा क्वांटिटी वाढवायचं असेल. दुसरा जो पर्पज आहे तो आहे तुमच्यामध्ये केमिकल इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रियल वर्क कल्चर त्याच्या संदर्भातलं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला तिथं मिळायला हवं, हा त्याचा मेन पर्पज आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस कशा होतात, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट हेड्स कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट कसं करू शकता या संदर्भातली ती माहिती तिथं जनरली असणार आहे. त्याच्यानंतर वर्क स्पेस जो आहे त्याच्यामध्ये असलेलं जे थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे, ते थेरॉटिकल नॉलेज वाढवण्यासाठी हा सब्जेक्ट जो आहे आपण जनरली प्रेफर करतोय. फॉर एक्झाम्पल इथं मेन्शन केलं असेल तर एक शुगर इंडस्ट्री आहे. तुम्ही सपोज शुगर इंडस्ट्री ऍज अ जॉब प्रोफाईल म्हणून एखाद्या इंडस्ट्रीला जॉईन करायचं असेल तर शुगर इंडस्ट्री असेल, फर्मेंटेशन इंडस्ट्री असेल किंवा पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असेल, हे जॉईन करण्या अगोदर त्या इंडस्ट्री संदर्भातलं जे बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला असायला हवं. या पर्पजसाठी जनरली हा सब्जेक्ट आपण इथं स्टडी करतोय. त्याच्यानंतर एक्झॅक्टली या सब्जेक्टच्या मध्ये असलेल्या काही बेसिक कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे, त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन सोबत कसं असणार आहे
हे तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढावं किंवा तुम्हाला हे लक्षात यावं याच्यासाठी हा सब्जेक्ट आपण शिकतोय. त्याच्यानंतर काही तुमचं इंडस्ट्रियल नॉलेज असेल ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सिंथेसिस आहे, हे पण आपण इथं बघणार आहे. काही सिंथेसिस आपण पर्टिक्युलरली इथं स्टडी करणार आहे. त्यांचा यूज करून आपण केमिकल इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये याचा कसा ऍप्लिकेशन करू शकतो, तर ही पण आपण इथं स्टडी करणार आहेत. तर या पद्धतीने आपल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या यूज करून आपण असा एक स्टुडंट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय जो इंडस्ट्रियल फॅमिलियर असेल. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर त्याच्यासाठी ते नवीन नाहीये, त्या गोष्टी त्याच्यासाठीचं जे बेसिक नॉलेज आहे ते जनरली त्याच्यामध्ये आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि या पद्धतीने ऍप्लिकेशन जे आहे ते या कोर्समध्ये होणार आहे. लर्निंग आउटकम म्हणजे या कोर्स शिकल्यानंतर तुमच्या मध्ये काय काय गोष्टी अडॉप्ट होण्याची शक्यता आहे. तर ती पहिली आहे बेसिक रिक्वायरमेंट जी केमिकल इंडस्ट्रीमध्ये असते, जो स्किल मॅनपॉवर त्यांना हवा आहे तो आपण इथं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी आपण इथं शिकणार आहोत, ती आहे कॉपीराइट ऍक्ट, पेटंट ऍक्ट, त्याच्यानंतर BIS किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड जे वेगवेगळे आहेत त्यांचा यूज करून ते ऍप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये कसं केलं जातं तर ते आपण इथं स्टडी करणार आहोत. कॉपीराइट ऍक्ट, पेटंट ऍक्ट हे कशासाठी असतात त्याचा डिटेलमध्ये आपण पुढे स्टडी करणार आहोत. त्याच्यासोबत जे काही वेगवेगळे स्टँडर्ड आहेत ते पण आपण बघणार आहोत. एखादं ड्रग कंपनी असेल तर त्याच्यामध्ये ISO 90 सर्टिफाईड वगैरे या प्रकारचं सर्टिफिकेशन असतं. तर ते का असतं, कशासाठी असतं, तेही डिटेलमध्ये इथं तुम्ही हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अंडरस्टँड करू शकतात. इथं तिसरं आहे बेसिक रिक्वायरमेंट रॉ मटेरियल, याच्या संदर्भातलं जे काही नॉलेज आहे तुम्हाला ते या कोर्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला ज्या काही इंडस्ट्री आहे त्याचा बाय प्रोडक्ट काय असतात किंवा बेसिकली कुठले कुठले ऍप्लिकेशन आपल्याला तिथं करायचे असतात तेही आपल्याला इथं मिळणार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रॉडक्ट जे आहेत ते कसे प्रिपेअर केले जातात या संदर्भातली इन्फॉर्मेशन तुम्हाला या पूर्ण कोर्समध्ये मिळणार. जसं की फर्मेंटेशन इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण शुगर इंडस्ट्री मधला जो रॉ मटेरियल मिळतो त्याचा यूज करून आपण पुढे फर्मेंटेशन इंडस्ट्रीमध्ये त्याचं ऍप्लिकेशन करतो. तर या शुगर इंडस्ट्रीमध्ये मिळालेला रॉ मटेरियल जो आहे त्याचा यूज करून आपण त्याच्यापासून पुढची प्रोसेस जी आहे ती अल्कोहोल मेकिंगची प्रोसेस आहे. तर आपण एका इंडस्ट्रीला दुसऱ्या इंडस्ट्री सोबत लिंक करायचंही या पूर्ण प्रोसेसमध्ये शिकणार आहोत. त्याच्यासोबत काही अंडरस्टँडिंग असेल, जसं पेट्रोलियम इंडस्ट्री आहे त्याच्या काही थेरोटिकल कन्सेप्ट असतील ते आपण इथं बघूयात. जसं की नॉकिंग, अँटिक नॉक एजंट वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, ऑक्टेन नंबर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होते. जनरली पेट्रोलियम प्रॉडक्ट जे आहेत ते क्रूड प्रॉडक्ट असतात आणि या क्रूड प्रॉडक्ट पासून फाईन प्रॉडक्ट जे फायनल प्रॉडक्ट आपल्याला मिळतात तो फक्त पेट्रोल डिझेल असं आपल्याला माहित आहे. त्यासोबतच ऑलमोस्ट ज्या फार्मास्युटिकल साठी लागलेला रॉ मटेरियल असेल तो आपल्याला पेट्रोलियम इंडस्ट्री मधनं मिळतो. तर याचा जर विचार केला तर पेट्रोलियम इंडस्ट्री ही सगळ्यात महत्वाची इंडस्ट्री आहे, कारण की याच्यामधनं जो काही प्रॉडक्ट फाईन रिफाईन होतो त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट आहेत त्या क्रूड प्रॉडक्ट पासून मिळालेले प्रॉडक्ट हे स्टार्टिंग मटेरियल म्हणून वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये पुढे यूज होतात. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला कळतील. आणि याच्यासोबतच पुढचा जो पार्ट असणार आहे तो आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे आपण प्रोसेस तर बघणार आहोत, रिॲक्शन होते, एखादी रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून प्रॉडक्ट आपल्याला मिळतो, या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर जे फायनल आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहेत ते प्रॉडक्ट ऍक्च्युअल कसे बनवले जातात याचा प्रोसेस जे आहे ते आपण या ओव्हरऑल कोर्समध्ये शिकणार आहोत. तर बेसिकली जर आपण बघितलं तर हे लर्निंग आउटकम आहेत, हे तुमचे कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर आजचा लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय.